त्यांच्या भेटीला काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे भेटलेले आहेत. तरीही नक्की काय चर्चा झाली आणि काय मार्ग निघेल? नाही, याची कल्पना नाही मला, कारण मी आज काय मुंबईमध्ये गेलेलो नाही. मी माझ्या मतदारसंघामध्येच आहे. पण माननीय मनोजदादांचं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं जे आंदोलन आहे ते आता त्यांनी जाहीर केलेलं आहे की ते 29 तारखेला ते मुंबईमध्ये या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहेत. आणि मग कुठलंही आंदोलन असलं तर त्या आंदोलनाच्या पूर्वी आंदोलनकर्त्यांच्या बरोबर शासनाच्या वतीनं किंवा विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी हे चर्चा करण्यासाठी जात असतात. त्याप्रमाणे कदाचित माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांचे OSD हे माननीय मनोजदादांशी चर्चा करायला गेले असतील. आता OSDंची मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मनोजदादांची ह्यांची जी काही चर्चा झाली असेल ते आता थेट ते OSD माननीय CM साहेबांनाच सांगतील. त्यामुळं आता जोपर्यंत अधिकृतपणानं माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं या भेटीमधनं काय निष्पन्न झालं किंवा या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जोपर्यंत अधिकृतपणानं सांगितलं जात नाही तोपर्यंत त्यातलं कुणालाच नेमकी काय चर्चा झाली ते समजणार नाही. कालच मनोज जरांगे पाटलांनी असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेब हे मराठ्यांना आरक्षण देणार होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं त्यांना देऊन दिलं नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नाही, हे बघा, 10% आरक्षण तर मराठा समाजाला आपण दिलं. माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जस्टिस शिंदे समिती आपण नेमली. जस्टिस शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्याचं मोठं काम या ठिकाणी करण्यासाठी आपण त्यांना अधिकार दिले. जवळपास माझ्या माहितीनुसार 40 लाखाच्या पुढं कुणबी नोंदी विशेषतः त्या 8 जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या आपण शोधून काढल्या. आणि त्या कुणबी नोंदींच्या आधारे ज्यांची वंशावळ लागली, ज्यांची कागदपत्र योग्य होती त्यांना प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी, व्हॅलिडिटीसुद्धा या ठिकाणी आपण दिली. त्यामुळं असं काय म्हणता येणार नाही की माननीय शिंदे साहेबांना द्यायचं होतं पण कुणी देऊ दिलं नाही. माननीय शिंदे साहेबांनी जे निर्णय मराठा समाजासाठी घ्यायचे होते आणि जे आश्वासन माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दिलं होतं ते आश्वासन ते मुख्यमंत्री असताना त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यातल्या काही बाबी या अत्यंत तांत्रिक होत्या, टेक्निकल होत्या आणि त्याच्यामध्ये कोर्टाचं इंटरव्हेन्शन म्हणजे कोर्टातलं त्याच्या माननीय न्यायालयाचं त्याच्या बाबतीतलं मत हे आवश्यक होतं. आणि म्हणून काही गोष्टी राहिल्या, सगळ्याच गोष्टी राहिल्या असं नाही. त्यामुळं बरेचसे प्रश्न हे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या संदर्भातले माननीय शिंदेसाहेबांनी त्यावेळच्या युती सरकारनं हे सोडवलेले आहेत. काही प्रलंबित प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी आत्तासुद्धा आमची भूमिका आहे या सरकारचे आदरणीय फडणवीस साहेबांच्या, आदरणीय शिंदे साहेबांच्या आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारची की 1 to 1 केव्हाही मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी प्रलंबित आहेत, ज्याचं आश्वासन पूर्वी सरकारनं दिलं होतं आणि ते पूर्ण करायचं राहिले या बाबतीत आणि त्याच्यात काय अडचणी आहेत हे 1 to 1 बैठकीमध्ये संबंधित अधिकारी, संबंधित कायदेतज्ञ, संबंधित विधिज्ञ, संबंधित आमचे जे काय सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये ही बाजू लढवणारे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्या या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करायची सरकारची केव्हाही तयारी आहे. त्यामुळं माझं पण एवढंच म्हणणं आहे, जसं काल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की गणपती गौरीचा सण आहे, मोठ्या उत्साहामध्ये तो सण आपण महाराष्ट्रभर साजरा करतो. राज्य उत्सवाचा दर्जा गणेशोत्सवाला महाराष्ट्रात ह्यावेळी पहिल्यांदा मिळालेला आहे. तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जनसमुदाय मुंबईमध्ये येणं आणि गणेशोत्सवामध्ये काही गोष्टींचा व्यत्यय निर्माण होणं म्हणा किंवा त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं हे बरोबर नाही. आणि म्हणूनसाठी माननीय शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेले जरांगे दादांना की काळजी म्हणजे लोकांच्या गणेशोत्सवाला त्रास होणार नाही एवढी दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. त्यांनी मागं घेतला तो मागे घेतला. मात्र आता भाजपचे नेते प्रामुख्याने नितेश राणेंनी त्यांची जीभ काढून देऊ असे वक्तव्य करणं म्हणजे कुठंतरी ही परिस्थिती चिघळण्यासारखं आहे. एक आहे बघा, मराठवाड्यामधली किंवा त्या विभागामधली किंवा माननीय मनोजदादांची सुद्धा बोलण्याची शैली जर आपण बघितली तर आपण बघता ती नेहमीच अशा पद्धतीनं
म्हणजे त्यांचं थोडं ग्रामीण बाज असणारं बोलणं आहे. त्यामुळं बोलण्याच्या ओघात कदाचित त्यांना तसं बोलायचं नव्हतं, पण ते बोलून गेले. पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते लगेच म्हटले मी माफी मागतो, मला असं बोलायचं नव्हतं. आणि जर माझ्याकडनं चुकून शब्द गेला तो शब्दसुद्धा त्यांनी मागं घेतला. त्यामुळं त्यांनी झालेली चूक दुरुस्त केलेली आहे. शेवटचं भंडाऱ्याचे पालकमंत्री अचानक बदलले गेलेत, पंकज भोयरेंना हे केलेलं आहे, ते नक्की काय याबाबत? नाही, प्रशासनातली बाब आहे. बघा, कुठं कुणाला पालकमंत्री ठेवायचं, कुठं कुणाला सहपालकमंत्री करायचं, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. तिथल्या काही विषय आले असतील माननीय CM साहेबांच्या DCM साहेबांच्या समोर, आणि त्यातनं चर्चा करून ह्या तिघांनी काही निर्णय घेतला असेल. ही दैनंदिन बाब आहे. त्यामुळे त्याचं काय म्हणजे असा फार मोठा काय बदल केला अशातला भाग नाही. या तिघांनी मिळून चर्चा करून तो निर्णय घेतलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.